एक मोठी बातमी आहे। उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। जो गुंडगिरी करेल त्याला देवाभाऊ उत्तर देणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। उल्लासनगर एक ऐसा उल्लासनगर बनाना चाहते हैं जहां गुंडों का राज नहीं चलेगा, जहां पर राज चलेगा तो कानून का राज चलेगा। अगर कोई गुंडा राज चलाने की कोशिश करेगा तो ऐसे गुंडों से निपटना देवा भाऊ को आता है। ये पूरे महाराष्ट्र ने देखा है, महाराष्ट्र जानता है गुंडों के साथ यहाँ क्या होता है। इसलिए यहाँ कोई गुंडा राज चलाने का प्रयास नहीं करे और हम लाने भी नहीं देंगे। यहाँ तो सिर्फ कानून का राज चलेगा। कानून के राज के साथ एक नया उल्लासनगर बनाने के लिए हम सब लोग यहाँ पर खड़े हैं। हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर बोलण्याची लायकी नाही असं बावनकुळे म्हणाले। फडणवीसांवर पुन्हा बोलले तर आमचे कार्यकर्ते जागा दाखवतील। बावनकुळेंनी हा इशारा दिलेला आहे। फडणवीसांवर बोललो असं राहुल गांधींना दाखवावं लागतं असं बावनकुळे म्हणाले। त्यांचं पद जाणार असं मला कळलं। राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाचवण्याकरता ते देवेंद्रजीवर टीका टिप्पणी करून ते व्हिडिओ ते राहुल गांधीला पाठवतात, तर राहुल गांधी तेवढी शाबासकी देतात म्हणून ते असे बोलतात। खरं तर देवेंद्र फडणवीसावर बोलण्याची लायकी हर्षवर्धन सपकाळची नाही आणि यानंतर जास्त जर बोलले तर भारतीय जनता पार्टीचा त्या जिल्ह्यातला कार्यकर्ता ज्या जिल्ह्यात ते बोलतात त्याची याबद्दलची दखल घेणार आहे, पक्ष दखल घेणार आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम चांगले मौलवी असं असलम शेख म्हणाले। कलमा कसा म्हणायचा याची साटम यांना माहिती। असलम शेख यांनी अमित साटम यांना टोला लगावला। अमित साटम यांचा मुस्लिमांना विरोध का? काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी हा सवाल उपस्थित केला। असलम शेख यांना अमित साटम यांच्याकडून शिकण्याची गरज आहे। मंत्री नितेश राणे यांनी असलम शेख यांना हा टोला लगावलाय। अमित साटम जे आहेत हे चांगले मौलवी सारखे आहेत। आम्हाला जेवढा धर्माचा माहिती आहे त्याच्यापेक्षा 2 पट त्यांना जास्त माहिती आहे। त्यांना कलमा माहिती आहे, त्यांनी टोपी कशी घालायचं ते माहीत, त्यांना नमाज कसा पढता हे चांगलं आहे। पण त्यांनी हे सगळं आधी केलेलं आहे मतदानासाठी, निवडणुकासाठी। मग आज त्यांना मुस्लिम पासून का एलर्जी हे त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे। अमित साटमजींना अगर कलमा माहिती आहे, कुराण माहिती आहे, तर तेवढी माहिती थोडा चुकून असलम शेखनी पण ठेवली असती तर त्याच्या मालवणीला मिनी पाकिस्तान बनवलं नसतं। तर तुम्ही पण भगवद्गीता वाचायला सुरू करा। मग जिहाद करण्याचं थोडं तुमच्या मालवणीमध्ये थोडं कमी होईल आणि म्हणून थोडं आमच्या अमित साटमजींकडून काहीतरी शिका असलं मी असलम शेखना सांगेन, जेणेकरून मालवणीमध्ये पण हे जे काही जिहादी आणि बांगलादेशीने रोहिंगे जे हिरवे साप वळवळत वाढत चाललेले आहेत ना, ते थोडे कमी होतील।